श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, आपल्या कृपाद्या स्वामीरायाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, आज होळी आहे आणि या होळीची एक महत्त्वपूर्ण कथा. ही होळी का साजरी केली जाते याची ही कथा आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. ज्यांना सुतक विटाळ असते त्यांना होळीची पूजा करायला जमत नाही, त्यांनी केवळ ही कथा ऐकली तरी त्या होळी पौर्णिमेचे पुण्य आपल्याला मिळत असते. त्यामुळे ही कथा नक्की ऐका, कथा ऐकायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीचं दुसरं नाव म्हणजे हुताशनी पौर्णिमा. होळी हा सण शहरात तसेच खेड्यापाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो. होळी आली की होळीसाठी लाकडं गोवऱ्या गोळा करणारी पोरं गल्लीबोळातून गात सुटतात. होळी रे होळी पुरणाची पोळी किंवा होळीला गवऱ्या पाच पाच डोक्यावर नाच नाच. लाकडं गवऱ्या गोळा केली जातात. मग घराच्या अंगणात किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांदी उभी करतात. त्याच्या भोवती लाकडं आणि गोवऱ्या रचतात. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. सुवासिनी, मुलं मुली, मोठी माणसं सर्वजण ह्या होळीची पूजा करतात. होळीची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील संकटे दुःख दूर होण्यासाठी आपल्याला मदत होते. संकटे दुःख दूर करण्यासाठी होळीचा हा सण महत्त्वाचा मानला जातो. होळी पेटवणे म्हणजे आपले दुःख ह्या होळीमध्ये दहन करणे होय. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. जे जुनं आहे, कालबाह्य आहे, अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा, चांगल्याचा, उदात्ततेचा स्वीकार करायचा. हाच होळीचा खरा संदेश आहे. होळी आपल्याला त्याग आणि समर्पण शिकवते. ह्या उत्सवाला होलिका दहन किंवा होळी किंवा काही ठिकाणी म्हणजे गावाच्या ठिकाणी शिमगा असे देखील म्हणतात. तसेच काही ठिकाणी हुताशनी महोत्सव, डोला यात्रा, कामदहन अशा काही वेगवेगळ्या नावाने होळीला ओळखले जाते. ह्या होळीबद्दल अनेक लोककथा प्रचलित आहेत. ह्या होळीच्या संदर्भात एक कथा सांगितली आहे. ती अशी की पूर्वी राक्षस कुळात हिरण्यकशिपू नावाचा राक्षस होता. तो स्वतःला श्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा म्हणजे नारायणाचा परम भक्त होता. प्रल्हाद दिवस रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नारायण नारायण असा जप तो करत असे. नेमके हेच हिरण्यकशिपूला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकशिपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. त्या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत केली. होलिका हे तिचे नाव. ती राक्षसी प्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. म्हणून हिरण्यकशिपूने लाकडाची चिता रचली, त्यावर होलिकेला बसवले आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झाली आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीच झाले नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह रूपाने हिरण्यकशिपूचा वध केला. थोडक्यात होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचारविचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी हाच होळी साजरी करण्यामागचा उद्देश आहे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा, जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख समाधानाचे जाईल. होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्या दिवशी होळी ही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. होळीची ही कथा प्राचीन काळापासून आहे. होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होते आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य आणि शांती नांदते.
स्वामी भक्तांनो, चला तर मग व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनेलवर जर नवीन असाल, माझा आवाज जर पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल चालू करा आणि सगळ्यांनी एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.